मला भाग आहे. लेखन थांबवा तुमच्या बाळांना. लेखन थांबवा. दिनदर्शिका यामध्ये लीप वर्ष अतिशय महत्वाचं आहे. लीप वर्ष म्हणजे त्या वर्षाला 4 ने भाग जातो. त्या वर्षाला 4 ने भाग जातो. मला सांगा 4 ने भाग जाणारे एखादं वर्ष सांगतो. 4 ने भाग जाणारे एखादं वर्ष सांग. आता कुठलं चालू आहे? 2026. 2026 ला 4 ने भाग जातो का बघा? जातो का? शेवटचे 2 अंक बघायचे. शेवटचे 2 अंक आहेत ना, शेवटचे 2 अंक 26 संख्या 26 ला 4 ने भाग जातोय का? नाही. मग तिथे काय करू? 8 मिळा. अजून येणार आहे ती 8. ठीक आहे. 2028 जेव्हा येईल तेव्हा हे लीप वर्ष आहे. कारण 20 ला 4 ने भाग जातोय 4×25 आणि 28 नंतर 4×27 4 ने भाग जाणार लीप वर्ष. 4 ने भाग जाणार लीप वर्ष. 4 ने भाग जाणार लीप वर्ष. आता झालेलं कुठलं सांगा? झालेलं मागचं 2000 अतिशय 2020. त्यानंतर झालेलं 2024 ही लीप वर्ष. आता लीप वर्ष 4 ने भाग जातो. मग लीप वर्षामध्ये तुम्हाला माहिती असू दे हे डोकराची ना उंच भाग आहे. राहून ज्या वर आले की 31 चा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 31 जून जुलै ऑगस्ट लिहितो इथं बघा. जानेवारी शॉर्ट देतो. जानेवारी 31 आणि फेब्रुवारी लीप वर्ष असेल. हे लीप वर्ष नसेल. साधं वर्ष असेल तर 28. लीप वर्ष असेल तर 29. लीप वर्ष असेल तर 29. चला मार्च बोला की 30. चला पुढं एप्रिल 31. मे 30. जून एक आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च 31 बाळा. मार्च 31. एप्रिल 30. बोला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 31. बोला जून 30 जुलै 31 डबल ऑगस्ट सुद्धा बघा. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै डोंगरावर जुलै आणि ऑगस्ट दोन्ही 31 का? ऑगस्ट 31. चला सप्टेंबर 30. ऑक्टोबर 31. चला पुढे ऑक्टोबर नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. हे तुम्हाला माहितच आहे. आणि एकूण वर्षाचे दिवस किती असतात? 365 दिवस असतात. 365 साधे वर्ष. छान लीप वर्ष असेल तर 365 दिवस. अगदी बरोबर आहे. मग मला सांगा महाराष्ट्र दिन 1 मे ला असतो. गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. नाताळ 25 डिसेंबरला. हे तिन्ही सण आहेत. या तिन्ही घटना ज्या आहेत गांधी जयंती असते महाराष्ट्र दिन असते नाताळ असते एकाच वार येतात. कधी बघा तुम्ही नाताळचा वार गांधी जयंतीचा वार महाराष्ट्र दिनाचा वार त्या वर्षातला सोमवार असेल तर सोमवारी किती पण येतात. मंगळवार असेल तर मंगळवारीच महाराष्ट्र दिन गांधी जयंती आणि नाताळ येतात. समजलं? कुठले 3 वार एकाच वार येतात? ठीक आहे. पुढे टिळक जयंती 1 ऑगस्टला असते. त्यानंतर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. त्यानंतर शिक्षक दिन 5 सप्टेंबर आणि बाल दिन 14 नोव्हेंबर. बाल दिन का साजरा केला जातो? पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान त्यांचा जन्मदिन हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे समजा टिळक जयंती एखाद्या वर्षी गुरुवारी आली असेल तर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट सुद्धा गुरुवारी. शिक्षक दिन 5 सप्टेंबर सुद्धा गुरुवारी आणि बाल दिन 14 नोव्हेंबर सुद्धा गुरुवारी. छान. मला सांगा 7 दिवसानंतर वार
वारंवार रिपीट होतो, पुन्हा येतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 7 दिवसानंतर 8वा दिवस आहे तो सोमवार. चला बघूया आता. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मे महिन्यामध्ये 3 तारखेला सोमवार आहे. 3 तारखेला सोमवार. तर त्यांनी सांगितले की त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी बघा पुढे ऐकायचं. 3 तारखेला सोमवार आहे. 3 मध्ये काय मिळवायचं? बघा 3 मध्ये काय मिळवायचं मग सोमवार परत? 3 मध्ये 7 मिळवायचं. बघा 3 बघा 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. हा 3 तारखेला कुठला वार होता बघा? 3 तारखेला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. नक्की का? बघा 3 अधिक 7 10 सोमवार. 10 मध्ये किती मिळायचं?